नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत अणूचे अंतरंग, इयत्ता 8वी विज्ञानमधील हा धडा 5वा. यामध्ये आपण कशा प्रकारे ऋषी कणाद यांच्यापासून रुदरफोर्ड पर्यंत सायंटिस्टने मेहनत घेऊन अणूचं अंतरंग शोधून काढलं त्याविषयी बघणार आहोत. चला तर मग बघूया अणूचे अंतरंग. बघा, डाल्टनचा अणुसिद्धांत. डाल्टनच्या अणुसिद्धांतापूर्वी ऋषी कणाद, भारतीय वंशाचे हे ऋषी, यांनी कोणत्याही द्रव्याच्या कोणत्याही अविभाज्य अशा घटकाला, म्हणजे जो पुढे परत विभाजित करता येत नाही, त्याला परमाणू असं नाव दिलं. त्याच्यानंतर ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस याने इसवी सनापूर्वी 5व्या शतकामध्ये असं सांगितलं की अणूला विभाजित करता येत नाही, म्हणजे अणू हा शेवटचा भाग असतो, त्याला परत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पार्टिकल्स नसतात, असं त्याने सिद्धांत मांडला, ज्याला त्याने नाव दिलं ॲटम. ॲटम म्हणजे ग्रीक भाषेत ॲटॉमस, म्हणजे विभाजित न करता येणारा. आता आपण स्क्रीनवर बघतोय डाल्टनचा अणुसिद्धांत. 1803 मध्ये बघा, डाल्टन यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार द्रव्य अणूचे बनलेले असते. आता द्रव्य तुम्हाला माहित असेल, द्रव्य 3 प्रकारचे असते, स्थायू, द्रव आणि वायू रूपात. तर कोणतेही द्रव्य जे आहे ते अणूचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय, अनाशवंत असतात, म्हणजे त्यांचा नाश करता येत नाही किंवा त्यांचं विभाजन सुद्धा करता येत नाही. हा डाल्टनने 1803 साली मांडलेला सिद्धांत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. उदाहरणार्थ आपण बघूया, ऑक्सिजन O2 हा रेणू आहे, याच्यामध्ये 2 अणू आहेत, ते म्हणजे ऑक्सिजनचे, म्हणजे एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान आपण बघितलेले आहेत. भिन्न मूलद्रव्यांचे, उदाहरणार्थ आपण H2O म्हणजे पाण्याचं जर रेणुसूत्र घेतलं तर ह्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे 2 अणू असतात, म्हणजे याचा अर्थ ते 2 भिन्न मूलद्रव्यांचे बनलेले असतात आणि त्यांचं वस्तुमान सुद्धा भिन्न असतं. हा सिद्धांत मांडला डाल्टनने. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. आता प्लम पुडिंग म्हणजे काय, तर पाश्चात्य देशामध्ये ख्रिसमसला अशा प्रकारचा केक केला जातो, त्याला प्लम पुडिंग असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये खजूर किंवा बेदाणे यांच्या बिया वापरल्या जातात. त्याचप्रमाणे वॉटरमेलनचं स्ट्रक्चर सुद्धा अशाच प्रकारे असतं. म्हणजे अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी सन 1904 मध्ये मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप होय. या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. लक्षात घ्या, सर्वत्र त्यांनी विचार केला की सर्वत्र धनप्रभार पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे खजुराचे तुकडे टाकलेले आहेत त्या प्लम पुडिंग केक मध्ये, ते म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन मानले, म्हणजे ते एम्बेडेड असतात. जसं आपण वॉटरमेलन जरी कापलं तरी आतमध्ये जो लाल रंग असतो तो म्हणजे धनप्रभारित, आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात एम्बेडेड रुतलेल्या, त्यांना त्याने ऋणप्रभारित असं म्हटलं. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनमधील ऋणप्रभारामुळे होते, त्यामुळे अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो. हे आता आपल्याला सुद्धा माहित झालेलं आहे की जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच ऋणप्रभार असतात, परंतु थॉम्सन यांना या धनप्रभाराला प्रोटॉन असं नाव देता आलं नाही. त्यांनी त्याला फक्त धनप्रभारित असं म्हटलं, आणि ऋणप्रभारित म्हणजे आपल्याला आता माहित आहे की ते इलेक्ट्रॉन्स असतात. पण त्यांनी जेव्हा स्ट्रक्चर मांडलं म्हणजे 1904 साली, त्यावेळेला त्यांना ते सांगता आलं नाही. आता इथे बघा, रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप हा अत्यंत महत्वाचा असा एक्सपेरिमेंट आहे. रुदरफोर्डने एक सायंटिलेटिंग स्क्रीन घेतली. आता हा प्रयोग केलेला 1911 मध्ये, आणि या सायंटिस्टचं नाव आहे अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर बघा, सायंटिलेटिंग स्क्रीन घेतली आणि गोल्डन फॉईल म्हणजे ज्याचं थिकनेस 10⁻⁴ मिलीमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा खूपच पातळ असा पत्रा घेतला आणि त्याच्यावर हेलियम म्हणजेच अल्फा पार्टिकल्स मारले असतात. आपल्याला माहितच आहे अल्फा पार्टिकल्स धनप्रभारित असतात. ते जेव्हा रेज मारले गेले त्यावेळेला रुदरफोर्ड यांचा असा अंदाज होता की सर्वच्या सर्व रेज सायंटिलेटिंग स्क्रीनवर दिसतील किंवा परत येतील. परंतु ज्या वेळेला एक्सपेरिमेंट चालू झाला त्यावेळेला काही किरण जी आहेत, अल्फा पार्टिकल्स जे आहेत, ते सायंटिलेटिंग स्क्रीनवर दिसले. त्यानंतर काही यांचं विचलन झालं, ते इतस्ततः पसरलेले दिसले. त्याच्यानंतर 20,000 पैकी एक
जो किरण होता, रे होता, तो परत मागे आलेला दिसला. याच्यावरून रुदरफोर्ड यांनी काही सिद्धांत मांडले. तर ते सिद्धांत म्हणजे काय होतं, तर ज्या अर्थी सॅटेलाइटिंग स्क्रीनवर इतस्ततः पसरलेले इलेक्ट्रॉन्स म्हणजेच रेस दिसत आहेत, त्या अर्थी अणूच्या केंद्रकाभोवती काहीतरी फिरत असावं. ज्या अर्थी एखाद दुसरा किरण पाठी येतोय, त्या अर्थी अणूचा मध्यभाग हा धनप्रभारित असावा आणि काही रेज मागे जात आहेत, याचा अर्थ हे जे काही जे फिरणारे पार्टिकल्स आहेत आणि धनप्रभार याच्यामध्ये पोकळी असावी. बघा, त्याच्यानंतर त्याने असं सांगितलं की सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभार एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे जेवढे धनप्रभार तेवढेच ऋणप्रभार हे एकमेकाला बॅलन्स करतात आणि त्याच्यामुळे अणूवर कोणताही चार्ज नसतो. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते, कारण त्यांना असं दिसलं की काही रेस स्ट्रेट बाहेर पडलेत आणि ते मागे सायंटिलेटिंग स्क्रीनवर त्यांचा फ्लोरोसंट कलर दिसतोय. म्हणजे याचा अर्थ परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन जे आहेत आणि अणुकेंद्रक यांच्यामध्ये काहीतरी पोकळी असावी आणि म्हणून हे रेस मागे गेलेले आहेत. बघा, अणूच्या मध्यभागी म्हणजेच केंद्रभागी धनप्रभारित कण असतात. त्याच्यानंतर केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. आज आपण पूर्ण स्टडी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. म्हणजे सर्व जे वस्तुमान आहे अणूचं ते या केंद्रकात एकवटलेलं असतं. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. आपल्याला माहितच आहे, जेवढे धनप्रभार असतात तेवढेच ऋणप्रभार हे या केंद्रकाभोवती एका सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये फिरत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या सेशनच्या मार्फत काय शिकलो, तर अणूच्या अंतरंगामध्ये काही पार्टिकल्स असतात, पण तत्पूर्वी ऋषी कणात किंवा डेमोक्राटस यांनी असं सांगितलं होतं की अणू हा द्रव्याचा अतिसूक्ष्म कण आहे आणि त्याला विभाजित करता येत नाही. त्याच्यानंतर थॉम्सन किंवा डाल्टन यांनी असं सांगितलं की धनप्रभारित जो भाग असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड असतात. आणि त्याच्यानंतर रुदरफोर्डनी त्याचा प्रसिद्ध असा गोल्डन फॉईल एक्सपेरिमेंट केला आणि या गोल्डन फॉईलच्या एक्सपेरिमेंट मार्फत त्याने असं सांगितलं की ज्या वेळेला धनप्रभारित म्हणजेच अल्फा पार्टिकल्स ज्यावेळेला गोल्डन फॉईलवर मारले जातात त्यावेळेला सर्वच्या सर्व रेज गोल्डन फॉईल मधून पास होत नाहीत. काही रेजचं विचलन होतं, डेव्हिएशन होतं आणि सायंटिलेटिंग स्क्रीनवर आपल्याला ते त्याचे फ्लोरोसंट कलर मध्ये दिसतात. त्याचप्रमाणे काही म्हणजे 20,000 मध्ये एखादा किरण मागे येतोय, याचा अर्थ अणूचं केंद्रक हे धनप्रभारित असावं, कारण अल्फा कणांवर धनप्रभार असतो आणि त्याच्यामुळे धनप्रभार केंद्रकामधील आणि अल्फा कणांवरील यांच्यामध्ये रिपल्शन होऊन तो मागे येतो, असा सिद्धांत रुदरफोर्ड यांनी लावला. तर विद्यार्थी मित्रांनो, एएस विद्यालय हे असं एक स्कूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन विविध विषय जसे की सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, हिंदी आणि कॉम्प्युटर यांचे लेक्चर्स मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला अमर्याद टेस्टचा आनंद लुटता येतो. आणि जर आपल्याला काही डाऊट्स असतील तर आपण एएस विद्यालयाच्या अनुभवी शिक्षकांकडून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही आजच एएस विद्यालय या ॲपवर रजिस्टर करा आणि आपलं फ्युचर उज्ज्वल करा. धन्यवाद.